शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन बदलापूर नगर परिषदेने कात्रप परिसरात बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. मात्र नागरिकांना दिलेलं हे स्वप्न आता अपूर्णच राहण्याची चिन्ह दिसत आहेत. अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाचं बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबलेलं असून कोट्यावधी रुपये खर्च करूनही आज त्या ठिकाणी केवळ लोखंडी सांगाडा उभा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या करातून उभा राहणारा पैसा नेमका कोणाच्या निष्काळजीपणामुळे वाया जातोय असा संताप व्यक्त होत आहे. कात्रप परिसरातील या मोक्याच्या जागेवर पार्किंग इमारतीचं काम सुरू झालं होतं, परंतु काही महिन्यांनंतरच ते अचानक थांबलं. सध्या या ठिकाणी अर्धवट भिंती, गंजलेले लोखंडी खांब आणि आजूबाजूला पसरलेली अस्वच्छता असे चित्र आहे. विशेष म्हणजे नागरिकांसाठी असलेल्या पदपथावरच बांधकाम साहित्य आणि दगडधोंड्यांचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावं लागत आहे. नगर परिषदेचे प्रकल्प हे करदात्यांच्या पैशातून साकार होतात. अशा परिस्थितीत प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च का करण्यात आला असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. अर्धवट अवस्थेत सोडलेल्या या प्रकल्पामुळे आधीच मोठा आर्थिक अपव्यय झाला असून उभे असलेले लोखंडी खांब पावसामुळे गंजून कमकुवत होत आहेत. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर आतापर्यंत झालेला सर्व खर्च व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपूर्ण बांधकामामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पदपथावरील अडथळ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकरणावर नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काम का थांबले, निधी अभावी की कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे, या प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्टच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नागरिकांनी यासाठी काही ठोस मागण्या केल्या आहेत. या पार्किंग प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. कामात झालेल्या विलंबासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पदपथावरील अडथळे तात्काळ दूर करून नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. बदलापूरच्या विकासाच्या गप्पा केवळ कागदावरच राहणार का, की प्रत्यक्षातही त्याची अंमलबजावणी होणार, हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारत आहे. वेळेत योग्य पावले उचलली नाही तर हा प्रकल्प नगर परिषदेच्या अकार्यक्षमतेचे स्मारक म्हणूनच ओळखला जाईल.